बेस नका ठेवू. फक्त ट्रबल आणि गेलं. भक्ती प्रति पाळे दिन वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये पडिला विसर माझा काय गुन्हे कपाळ हे गुन्हे काय करू. भक्ती प्रति पाळे दिन वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये पडिला विसर माझा काय गुन्हे कपाळ हे गुन्हे काय करू. तुका म्हणे माझे जाळोनी संचित करीवो उचित भेट देई पडिला विसर माझा काय गुन्हे कपाळ हे गुन्हे काय करू. सेवेला मी सेवक झालो सेवेला मी सेवक झालो सेवेला मी सेवक झालो तिरश्री सहात तया माझी दंडवत काकी जोडी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संपाद्य ज्ञानच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्ययुक्तो सुविचारवतो नमामि जोगं शिरसा वृन्दं. जयाचे क्रिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता आता अभिनव विलासरी जे चातुर्यात कला कागली ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नमिली मिया. भक्ती प्रतिपाळी दीनमो वत्सली विठ्ठले कृपाळे होसी माये पडिला विसर माझा काय गुन्हे पडिला विसर माझा काय गुन्हे कपाळ हे गुन्हे काय
करा. संपूर्ण जीवनाचं सार ज्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. 8 पिढ्यांची परंपरा ज्याच्या प्राप्तीसाठी झिजली, राबली, खपली. 8 पिढ्याच्या परंपरेने ज्याच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण जीवन वाहिलं, कुर्बान केलं, समर्पण केलं. 8 पिढ्यांनी ज्याच्या प्राप्तीसाठी संसाराला तिलांजली दिली, संसारावर तुळशी पत्र ठेवलं आणि देवासाठी घेऊन ये जोग अवघा भोग तेजिया. देवासाठी घेऊन ये जोग. ऐका कोणाचं प्रेम काढलं, देवाकडे लावलं. घराघराचं प्रेम काढलं, पंढरपुराकडे लावलं. स्वतःच्या देहावरची माया सोडली आणि त्या चंद्रभागेच्या किनारे उभा राहणाऱ्या पांडुरंगाकडे होती. 1 नाही, 2 नाही, 8 पिढ्या. आणि त्या पिढीचे कलशच नाही शोधणारे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज त्या पांडुरंगाला हात जोडून, डोळ्यात पाणी आणून, अश्रुपूर्ण नयनाने सगदीत कंठाने विशेषण लावून वर्णन करतात. प्रश्न नंबर 1. जे महाराज कुणाची भीड बाळगत नाही, जे कुणाची ताबा बाळगत नाही, लहान मोठ्याचं त्यांना घेणं देणं नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, मालकरी नाही, बिगड मालकरी नाही, कोण नाही. जे महाराज कुणाला मोजत नाहीत ते महाराज देवाची करुणा का भागतात. प्रश्न नंबर 1. अशी काय गरज पडली त्यांना देवाची करुणा भागण्याची? उत्तर एकच आहे. ज्या देवाची भजन केली, ज्या देवाचं भजन करतात, ज्या देवाची भक्ती केली, ज्या देवाची सेवा केली, ज्या देवाची वारी केली, ज्या देवाचं भजन कीर्तन केलं, ज्याच्यासाठी रक्ताच्या नात्याला तिलांजली दिली, तो देव वेळ नाही महाराज. अशी ज्याच्यासाठी 6-7 पिढ्या खपल्या, 8 पिढ्या खपल्या. एकुलता एक पोरगा मेला, पण पोराचं दुःख महाराज विसरले, पण देवाला विसरले नाही. आई मेली, बाप मेला, बायको मेली, पोरग मेलं. या चौघांच्या मृत्यूचं दुःख पचवलं पण तो ज्याच्यासाठी पचवलं, ज्याची सेवा करतो, रात्रंदिवस ज्याच्या सेवेसाठी जीवाचं रान केलं, तो देव भेट देईना. हे मला दुःख महाराजांना पचवता नाही आलं. आणि त्या देवाच्या प्राप्तीसाठी त्या देवानं दर्शन द्यावं म्हणून महाराज देवाचं विशेषण लावून, पदव्या लावून, कौतुक करून त्याचं वर्णन करतात. देवा भेट दे बाबा. पण बाबा देव खाण्याची कसोटी घेतो, इमानदार माणसाची कसोटी घेतो. महाराज ज्याचं मन पाण्यासारखं निर्मळ आहे, देव नेमका त्याची कसोटी घेतो. देव दर्शन देईना महाराज. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे माझ्या काळजाच्या तुकड्याला विसरतो मी. 7 जन्माची माझी सोबती मरून गेली, तिच्यासाठी डोळ्यात नाही पाणी आलं. पण पांडुरंगा तू मला भेटत नाही म्हणून मला डोळ्यात पाणी येतं. अरे डोळ्यातलं पाणी आता डोळ्यात सुजली माझी. देव दर्शन देईना. किती दिवस पाया पडतील, किती दिवस रडतील. एक दिवस डोळ्यातलं पाणी संपलं, आटले, रडून रडून डोळे सुजले, डोळे लाल झाले. लोक गिधाडासारखे चोची मारायला लागले, कवणे मारायला लागले. देवना संसार तुका दोन्ही कडे सोड. अरे याला प्रपंच नाही करता आला, याला बायको नाही सांभाळता आली, याला पोराबाळाचे पोट नाही भरता आले. अरे जागावं का यांनी? बायको सांभाळता येत नाही तर केली कशाला? लेकराचं पोट भरायची जर अक्कल नाही तर होऊ कशाला दिले? सरपंच लोक टोमणे मारायला लागले. महाराजांचं टोमणे ऐकून ऐकून कान वेगळे, रक्त भगवान असं अंतःकरण झालं. देवळात गेले देवाच्या. अरे पांडुरंगा लक्षात ठेव, तू हसू नको, हे लोक मला बोलत नाही, अरे माझ्या लोकांनी तुला टोमणे मारतात. लक्षात ठेव, एखाद्या गरीब घरच्या बाईचं फाटकं पातळ जर पाहिलं
आपण पुरुष म्हणून घेण्याची. आम्हाला नाही लाज वाटत. लाज येते मना तुझा, लाज येते मना तुझा, मना बिता दास, लाज येते मना तुझा दास म्हणून घ्यायला मला लाज वाटते. लाज. हौशी ज्या दिवशी बायको म्हणाल ना, भाऊ दादा आईला सुलते काकांना सांगितलं मी तुमचं सगळ्यांना सोडलं ज्याच्यासाठी, तू पण काय ठेवून ऐक, तुझ्यासाठी सगळं घरदार बायका आई वडील सगळे सोडले, तुझ्यासाठी माहेर सोडलं, तुझ्यासाठी 4 लोकात मी तुझं भागल्या तोंडाने नाव घेत होते, संक्रांतीला वाण देत होते देवाला, पण आज तुला माझा नवरा म्हणून घ्यायला मला लाज वाटते. खरं सांगा स्वाभिमानी नवरा जगन का? जगन? ज्याला इज्जत येतो जगन? बरं त्याने जगाव का? तुकाराम महाराज म्हणे लाज वाटते मला तुझा दास म्हणून घ्यायला. आणि देवास आता एवढं रक्त भंबाळ म्हणून झालं, डोळ्यातून पाणी आणून थरथर कापून रागाने याला भांडायला लागले आणि हा हसायला लागला. मला सांगा, हा जर हसायला लागला तर तुकारामाचा राग कमी होईल का? वाढलं. देवास हसायचा. मला समजा तुला काही वाटत नाही असं? तुझ्या देवळात तू भराव, तुझं रोज कीर्तन भजन करायला मी, तुझे पवाडे घालायला मी, आज तुला भांडतो बोलतो, तुला काही वाटत नाही? देवास हसायचा. महाराजांच्या अंगाची लाही झाली, लाही झाली. महाराजांचा चेहरा एकदम लाल झाला. हात जोडलेले महाराज, पण हात सोडून दिले. रागाने मोठी आवडल्या आणि देवाला विचारलं, लक्षात ठेव, बायका पोरा सोडले तुझ्यासाठी, घराघराची राख रांगोळी केली तुझ्यासाठी. तुम्हाला भेटत नाही, मला भेटत नाही. तू कसा मला विसरला मला सांग. रडणारे तुकाराम महाराज दुसऱ्या काळात भांडायला लागले. भरपूर वेळा अर्धा पाऊण तास भांडले, बोलले, देवाला नाही ते बोलले. का दुर्लक्ष केलं, का कोपला, का उन्मत्त झाला, काय जास्त झालं तुला? भरपूर बोलले. महाराज 15-20 मिनिटांनी तरी देव हसायचा आपल्या गावातल्या गावात. महाराज विचार करतात, एवढा बोलू, एवढा बोललो एखादा इज्जतदार माणूस लाजल, काहीतरी शर्मन बारीक होईल, इरमून जाईल, पाणी होईल, हा हसतो कशाला? ज्या अर्थी एवढं सगळं ऐकून घेतो, आपलं बायको ऐकत नाही, आपलं पोरगं ऐकत नाही, आपला मेहना ऐकत नाही, गावात कुत्रा ऐकत नाही, आणि आपला देव ऐकून घेतो, याचा अर्थ रागाच्या भरात आपणच जरा जास्त ऊर्ज करून घेतो. शहाण्या माणसाने माणसाचा विचार करावा आणि मग विचार केला, ज्या अर्थी आपण बोलतो देव काहीच म्हणत नाही, हसतो, याचा अर्थ देवाचं नाही चुकलं, आपलं काहीतरी कमी पडलं असावं. मग महाराजांच्या लक्षात आला, अरे आपलं प्रारब्ध कमी आहे, आपलं प्रारब्ध कमी आहे. महाराज म्हणतात, देवा जर तुझं काही चुकलं नाही, माझी भक्ती, माझं नशीब, माझं प्रारब्ध, माझं तकदीर, माझं ललाट, माझं लक कमी पडलं तुझ्या प्राप्तीसाठी, महाराज लाजले. एवढा एक तुला काय बोलू, माझंच नाणं खोटं आहे, तुला काय बोलू, माझंच भांडण कमी आहे, तुला काय बोलू, माझी जोड फटकी आहे. एक माझं नशीब खोटं, माझं प्राप्त खोटं, माझं दुर्दैवी अभावी कपाळकरण कमी, माझं नशीब कमी पडलं. तेव्हा एक कर, नशिबातली गोष्ट जर चुकत नसली, नशीब जर माझ्या वाटेला आलं असलं, इतकी पिढ्या सेवा करून जर तू मला दर्शन देत नाही असं माझ्या नशिबात केलेलं असलं, असं नशिबाला ठेवून काय करायचं, काळी लाव त्याला. असं शेवटी म्हणतात, एकंदरीत 3ही कडव्यात महाराजांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. पहिल्या कडव्यात ऐका, अभंगाची कडवी कोणाला किती किती पटकन बोलायचं. अभंगाचे कडवे 3. तू बोलत जा की मला कमावले बोलत आहे. अभंगाचे कडवे अभंग तुकाराम महाराजांचा. अभंग कोणत्या महाराजांचा? तुकाराम महाराज. अभंगाचे कडवे 3. एका कडव्यात महाराज देवाला हात जोडतात, एका कडव्यात भांडतात आणि एका कडव्यात आपलं सगळ्यात महत्वाचं काम करायला सांगतात. असा या अभंगाचा शब्द.
सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार द्यायचा म्हणजे असा. पवित्र आणि पावन अशा या दत्तगुरूंच्या दरबारामध्ये अर्थात येसवडी गावामध्ये परमपूजनीय आजच्या काळातील महान असे साधू दत्त साक्षात्कारी गुरुभक्त दत्त परंपरेचे महान असे पाईक आदरणीय वंदनीय परमपूजनीय श्री गुरु अवधूत महाराज यांच्या मार्गदर्शनाने यांच्या नेतृत्वाखाली यांच्या विशेष उपस्थितीमध्ये भव्य दिव्य संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव आणि आजच्या कीर्तन महोत्सवातली ही सेवा परमपूजनीय महाराजांच्याच इच्छेनुसार अर्थात गुरुदेव दत्तप्रभूंच्या इच्छेनुसार माझे जीवलग महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक गानकोकिळा वारकरी संप्रदायाचे शुद्ध सात्विक असं तत्व सांभाळून महाराष्ट्रभर त्यांनी आपला आवाज पोहोचवला. वारकरी संप्रदायाचे विचार वारकरी संप्रदायाच्या चाली वारसा जोपासून महाराष्ट्रभर पांडुरंगाच्या भजन कीर्तनाची सेवा करणारे आपल्या परिसराचं भूषण स्वर कोकिळा श्री दत्ता महाराज जंजिरे यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला ही सेवा आहे. इथं आल्यानंतर आमची सर्व जुनी मंडळी भेटली. आता अगदी चौदारापासून तर विनेकऱ्यापर्यंत ही सगळी माझ्या पर्सनल संबंधातली वैयक्तिक परिचयाची सगळी मंडळी तुम्ही अगदी महाराज तुम्ही तर आळंदीला बरोबर असलेली मंडळी आहे. ही माझी कोणी आजच्या कीर्तनातले 2 डोळे खूप सुंदर वाजवतात. या बाजूला छोटे छोटे आमच्या जाधव संस्थेतले बालगोपाळ आहे. महाराज तुम्ही स्वतः महाराज आमचे जवळचे जीवलग आहेत सर्वख्याचे धाकटे गुरु बनतोय. आता या सर्वांचं नामवर्ण घ्यायचं म्हटलं तर 8:30-9 होते आणि 9:15 झाले का तुम्हाला कोणतीकडे तुमचं लक्ष लागतं. ऐका माणसांची नावं घेण्यापेक्षा देवाची नावं घ्यावी किंवा संतांची नावं घ्यावी. इथं आलेले सर्व माझे बरेचसे मित्रमंडळी आहेत. खाली बसलेल्या चेहऱ्यापैकी माझ्या परिचयाचे या परिसरात बरेचदा येणे जाणं आहे. परंतु एक हे एका मोठ्या माणसाचं नाव घेतलं का सर्वांना पोहोचल्यासारखे आहे. तेव्हा तुम्हा सर्वांच्या वतीनं ज्यांच्या आशीर्वादाने नेतृत्वाने कृपेने हा कार्यक्रम चालतो परमपूजनीय अवधूत बाबा यांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या दत्त जयंतीच्या कीर्तन महोत्सवाला लाख लाख शुभेच्छा देतो. इथं बसलेल्या लहानातल्या लहान बाळापासून तर सर्वात वयस्कर बुजुर्ग बंधू भगिनींना वंदन करतो आणि विनंती 9 वाजता कीर्तन संपवायचे. 9 वाजायला 1 मिनिट कमी असताना या ठिकाणी जय विठ्ठल होईल. फक्त तोपर्यंत तुम्ही अजिबात तोंड चालवायचं नाही. जे काय चालवायचं पहिल्या पंक्तीला चालवायचं अजिबात बोलायचं नाही. विशेष करून ते पूर्वज केले मंडळी माग नका बघू माग नका तुमच्या घरचे ते बसले नाही ते देवासारखे ते कशाला बोलते. ऐका दुसरी गोष्ट शूटिंग चालू आहे. शूटिंग फक्त माझं एकट्याचं नाही तुमचंही पण करणार आहे. तो मित्राला सांगितलंय. मग तुमचं शूटिंग जर तुमच्या जावायच्या घरी गेलं ते म्हणजे बाबू मामी तर कशी बसली त्याला दिसलं पाहिजे सासूबाई घरात बसलेल्या म्हणा घरी असे बसले सासूची तशी कसं नाही 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 नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे मला आणि जिव्हाळा आहे. त्याच्यात तुमचं वजन वाढलेलं आहे. तुम्हाला काही बोलायचं अंगावर काटा येतो. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी येतो लाडक्या बहिणी येतो. नाही 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 हे बघा सरकून टाकायला शिकत त्या सगळ्यामुळे दिसणार नाही 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 नाही. एक हे तुम्ही लाडक्या बहिणी आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं तुमचा पगार व्हायचा आहे अजून हे ध्यानात धरा. नाही महाराज यांचा पगार होणार आहे आणि मला यांचं मन सांगतंय खरंच सांगतो. ते माझ्या बहिणीसारखे आईसारखे बाबा तुम्हाला काय वाटतं फक्त हे माणसं वगैरे अजिबात नाही. महिला कमी नाही. महिलांना मुख्यमंत्र्याचा पगार आहे. आता पगार 2100 रुपये येणार आहे आणि मला वाटतं याच्या
माती मोल केलेला धान्याचा दाना मातीत फेकलेला जर तो मला एवढं खनिज देतो तर देवाच्या दरबारात जर तुम्ही द्याल आयुष्यभर तुमच्या घरात लक्ष्मी पाणी भरेल, काही कमी पडणार नाही. 8:15 झाले. 9 वाजता मला कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा आहे. वादक मंडळी खूप सुंदर आहे, गायक मंडळी मोटिशन गाणे, गायक मंडळी गान कोकिळ आहे, गायक मंडळी नुसतं त्यांचा आवाज एकदम शांत नाही तर त्या पिढीचं त्याच्यापेक्षा पुढच्या पट्टीत सनई वाजवणारे गायक मंडळी या ठिकाणी महाराज. या सर्व गायक वादकांसाठी एकदा जोरात सर्वांनी टाळ्या वाजवा. आजच्या कीर्तनासाठी माझ्या समवेत आलेले आमच्या गावचे सरपंच श्री राजूभाऊ भोगळे, त्याचबरोबर आमचे सामाजिक कार्यकर्ते, भजनी मंडळातले सक्रिय सेवाभावी आमचे सदस्य, माझे गुरुबंधू, माझे मित्र दत्ताभाऊ साबळे, आपणही आलात. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की एक 40-45 मिनिटं कोणी काही बोलू नका. एक करा, ज्याला शक्य त्यांनी फक्त 2 मिनिटात उठून पुढे या. मी पुंडलिकाचा विजय करतो. पटकन सर्वांनी आपली माझ्या शेजारी देऊ नका. मला चिकन पुण्या झालं नाही, साई कोरोना बिलकुल नाही. पटकन 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 दिदी ताई या फोटोवाल्याच्या शेजारी पटकन पटकन पुंडलिका होईपर्यंत विठाला जे जे पुढे आले त्यांची प्रगती अशी पुढे पुढे होत राहणार. ऐका ऐका, आता बोलू नका. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. अभंग 3 काढायचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या लाडक्या आराध्य दैवताला उद्देशून सरळ रोखोक भाषेत, स्पष्ट भाषेत बोलतात. महाराज उभे आहेत आपल्या गावच्या, आपल्या म्हणजे त्यांच्या गावच्या. महाराज देहूचे. बाळाभाऊ महाराज कुठले? देहू. देहू देहूच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेले. तिथला पांडुरंग एक आहे जो तुकोबारायांच्या पूर्वजांच्या भक्तीला म्हणून देहू मध्ये आला. आणि त्या गावच्या देहूच्या ज्यांची उपासना 7-8 पिढ्या केली, ज्यांची वारी, त्यांचं कीर्तन, त्यांचं भजन, त्यांना स्नान नैवेद्य दाखवल्याशिवाय तुकोबारायांच्या घरातलं लहान लेकरू सुद्धा पाण्याचा थेंब घेत नाही. आणि त्या देवाच्या समोर उभे तुकाराम. आणि तुकाराम महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांनी देवाला उद्देशून बोलायला सुरुवात केली. आजच्या अभंगाच्या पहिल्या कडव्यातून भक्त प्राती पाळे
भजनाच्या पहिल्या कडव्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला बोलायला सुरुवात करतात. आता बोलणं कोण बोलतं? समोर कोणीतरी बोलणारा असला पाहिजे, बोलला तर ऐकणारा तरी. आता तुम्ही सर्व ऐकणारे आहेत म्हणून माझ्या बोलण्याला किंमत. नाही तर तुम्ही म्हणता लई पटका बांधला, लई छत्री घेऊन आला, छत्री तिथं घेतली, लई पुढं टाकले पाया खाली काही कपड्यावर काय, लई गुळ खापत फुगला नाही तू मला सांगा मावशी मला काही किंमत राहील का? मावशी तुम्ही नाराज नाही, पण मग खरं सांगा तुम्ही जर नसलं तर मला काही किंमत आहे का? दादा तुमच्यासारखे ऐकणारे जर नसतील तर कीर्तनकार काय करेल बरं? ऐका. वक्ता तो वक्ता मोहे शोधे नवीन, शोधल्याशिवाय वक्त्याला काही अर्थ नाही. काही काही गोष्टी त्याच्याशिवाय शोभून दिसत नाही. ऐका फुल महाग किमतीचा असावं, फुल महाग असावं. मला तुम्हाला सांगा फुल जास्त पैशाचा असावं का त्याला सुगंध असला पाहिजे? तुम्हाला कशाचं काय करताय दीदी माझ्या मुलीसारखी? ऐक, फुल लईच महागाचा असलेलं चांगलं का साधा असलं त्याला कोणता सुगंध पाहिजे? हा सुगंध पाहिजे. लेकराला माहितीये त्यांना फुलाचं सांगा, त्यांना अक्षराचं सांगा, त्यांना नीटनेटकेपणा सांगा, त्यांना टापटीप सांगा, त्यांना रांगोळी सांगा, त्यांना घर आवरायचं सांगा, कुणी पाहुण्याला घर कसं व्यवस्थित ठेवू हे त्यांना सांगा. आणि आपल्याला सांगा पाहुणे फिरायला ना घे त्याचा हार नका काढू. आला पाहुणा जे सायकल हवा सोडून, आला पाहुणा वटपुतात पाणी नाही. ऐका फुल महत्वाचं नाही, फुलातला सुगंध महत्वाचा आहे. झाड महत्वाचं नाही, झाडाचं फुल झाडाचं फळ महत्वाचं आहे. तसं किती दिवस भक्ती केली याच्यापेक्षा त्या भक्तीला काही फळ आलं का नाही, आपल्या जीवनात काही बदल दिसतो का नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. पण मला सांगा भक्ती कोण करत नाही या जगात? दादा आज म्हणजे प्रत्येक माणूस भक्ती करतो, प्रत्येक माणूस भजन करतो. बघा इथं आलेले सगळे माणसं कोणत्या तरी देवाचे भक्त आहेत, कोणत्या तरी देवाचं भजन करतात, कोणत्या तरी देवीची उपासना करतात. इथं एकही माणूस नाही का तो कोणाच्या तरी पुढे डोकं टेकवत नाही असा नाही. तुम्ही हात वर करा, मी सांगतो पुढे मग टेकवत असेल. एक नसल देवला तर एखाद्या झाडाच्या पाया पडेल, नसल एखाद्या झाडाच्या तर आपण जी गाडी चालवतो रोटी कमवतो त्या गाडीला तरी हातावरती ववाळी नाही केलं तर आपलं दुकान आहे त्या गल्ल्याची तरी पूजा करील. असा माणूस नाही जो कुणाच्या तरी समोर माथा टेकत नाही, कुणाच्या तरी समोर झुकतो ना त्याला भक्त म्हणतात. भक्त म्हणतात. एक भक्ती किती वर्ष केली लक्ष द्या. झाले 8:20 झाले, फक्त काय नाही 39 मिनिटं. लक्ष द्या. देवळामध्ये तुम्ही 24 तास बसू नका. ऐका काय म्हणतो मी, देवळामध्ये 24 तास बसू नका. फक्त 24 मिनिटं जरी बसलात ना, फक्त किती तुमचं एकाग्र मनाने श्रद्धा निष्ठा विश्वास हा तुमचा किती आहे. शांत चित्ताने मंदिरात कधी बसलात का, जेवढा वेळ बसलात ना तीच तुमची खरी भक्ती. कीर्तनात आपण सत्याच्या मंडपात दिवसभर बसणं वेगळं, आणि कीर्तनात जर बसलो ना काया वाचा मनाने कीर्तन ऐकावं. दुसरीकडे काही झालं कोणी तर आपलं लक्ष लागतं का म्हणे. आपल्याला फक्त माहिती इथं बोलणारा वक्ता जो कीर्तनकार आहे त्याच्या पदरचं नाही. हे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, जनाबाई, मीराबाई, सखोबाई, सावता महाराज आपले शिकवतात. लक्षात ठेवा की आमच्या पदरचं नाही. आज हा भंग जो घेतला तर तुकाराम महाराजांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. प्रत्येक माणूस भक्ती करतो, कोण भजन करत नाही.
आणि नसल स्वरात नसल जोरात तर लहान पोरात सुद्धा म्हणतात. नाही जमलं पोरात नाही जोरात नाही स्वरात नाही मग चोरात म्हणतात. विनोद नाही. राम नाम तो सब कहे ठग ठाकूर और चोर. राम राम कोणी पण म्हणतात, मालकरी पण म्हणतात, शेतकरी पण म्हणतात, नोकरीवाले म्हणतात, पाहुणा आला पण राम राम म्हणतो आणि चोर सुद्धा राम राम म्हणतात. रामाचं भजन बदललं का? राम बदलला का? राम ही तोच, भजनही तेच, पण ते भजन करण्याच्या पाठीमागचा उद्देश वेगळा. उद्देश बरं दादा, लोक नवस करतात. नवस स्वतः नाही माणसं नवस करतात. कुणी करतं पोरासाठी, कुणी करतं पोरीसाठी, कुणी करतं नातवासाठी, कुणी करतं नातीसाठी. कुणी नवस करतं आपल्या शेतात विहिरीला पाणी लागावं म्हणून, कुणी नवस करतं गावासाठी, कुणी नवस करतं पाऊस येण्यासाठी, काही नवस करतात आपल्या नेत्यासाठी. नाही काय अडचण नाही, केलं पाहिजे. ज्या माणसाने आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या, ज्या माणसाने गावाला सगळे सोय केली, ज्या माणसाने गावातल्या भगिनीची सोय केली, ज्या गावाने सभा मंडपाची सोय केली, ज्या गावाने आपल्या देवाच्या देवळाची सोय केली, ज्या गावाने तरुण पोरांसाठी काहीतरी त्या नेत्याने केलं ना, त्यांच्यासाठी आपण नवस केलेच पाहिजे. हा माझा महत्वाचा मुद्दा. एक नवस कोणी करतं, पण मला सांगा सगळ्याच नवस चांगले आहेत का? अजून थोडं फोडून सांगतो तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक माणूस देवाला हात जोडतो. कोणी म्हणतो देवा माझ्या पोराचं चांगलं कर, हे चांगलं आहे. कुणी म्हणतं माझ्या पोराचं चांगलं कर, हे बरं आहे. पण एखादा देवाला हात जोडतो, देवा मागच्या सप्त्यात 11 नारळ वाहिले तुला, आता 111 वाहिले. फक्त ध्यानात दर शेजाऱ्याच्या वावरात बोरची गाडी उद्या येणार आहे. काय करत लागेल लोकांना आयोजीचं कारण आहे काय माहिती. मागच्या वेळेस 11 वाहिले तुला 111 वाईल. हेतू काय? नारळ वाईल फोडणं चांगली गोष्ट आहे का वाईट? आहे नवस देवाला केला चांगला का वाईट? परंतु चांगला. पण हेतू काय? शेजारचा शेतकरी उद्या बोरची गाडी आणणार आहे, ते उद्या आणणार, ते उद्या नारळ फोडणार. ह्याची तयारी आज दिवशी देवाला ताब्यात घ्यायला. मला सांगा नेत्यापेक्षा हा त्याचे पैसे वाटणं काही येणार आहे का? म्हणजे मतदान उद्या तयारी याच्यापेक्षा ते भारी. देव सांगतो उद्या दुपारी बोरची गाडी त्याची येणार, मी तुला 111 नारळ वाटतो. 111 नारळातलं पाणी तुला घे, पण त्याचा बोर नुसता फुपाटा दिला पाहिजे. आता त्याचा फुपाटा जर त्याच्यासारखं 111 नारळ घे, त्याचा तरी फुपाटा नाही भाऊ, पण तो काही नाही का? याला धरा. भक्ती लोकांच्या वाटण्यासाठी करू नका, नवस या कार्याच्या चांगल्यासाठी करा. मला सांगा चांगली गोष्ट चांगल्या कामाला वापरली पाहिजे. एक भजन लोक करतात ना, भक्ती लोक करतात. सगळ्याच लोक भक्ती भजन जप पारायण देवासाठी करत नाही. आपली भक्ती माणसासाठी नसावी, आपली भक्ती देवासाठी असावी. आपली भक्ती कोणासाठी? भजन कोणासाठी? प्रवचन कोणासाठी? कीर्तन कोणासाठी? नामस्मरण कोणासाठी? महाराजांना विचारा. महाराज म्हणतात हे देवाची यात्रा
तुमचं कौतुक. कोणाला लोक साधे नाही रे बाबा. लोकांच्या फक्त सपाट्यात सापडावा. लोक देवाचं नाव काढतात. काय सांग लोक भेट नाही का नाही अजिबात भेट. बरं लोकांनी का मावशी माणसाने घाबरावं का लोक नाही नाही. नवऱ्याचं ऐकलं पाहिजे नवऱ्याचं ऐकलं पाहिजे. म्हणजे आई ती कुणी येता येता सांगते पोरी पाठीवर हात फिरून फिरून मताला सांगते बाई आई बरं मोठ्या घरात गेलो ना मोठं घर ते आई तू काय म्हणते बाई निवडून बजून राहा. सासूला आई मान सासऱ्याला तुम्ही सांगा का नाही काही बाप मान दिराला भाऊ मान नंदेला बहीण मान आणि नवऱ्याला देव मान. आली घरी आणि तिनं पाहिलं घराचा रंग महाराज बुद्धिमान असतात भगिनी आणि खरंच हुशार असतात. त्यांच्यासारखे हुशारी तुम्हाला मला 100 जमायचे नाही नाही खरंच बरं का भाऊ. आता जवळजवळ 17-18 वर्ष गृहस्थ म्हणून राहतो. पण मला आजही माहिती नाही आमच्या घरात बघुले किती आहेत. बघून नको बघू नको ताक तांबे ऐका महाराज खरंच ना 17 वर्षाचा प्रपंच राहतो. पण मला ताक तांबे माहित नाही. पण एक मुलगी नांदायला जर आली तर 2 दिवसात तिला कळतं घरात चमचे किती आहे. नाही चमचे म्हणजे पोहे खाण्याचे नाही घरातले चमचे. खरंच बुद्धिवान आहे बुद्धिवानच आहे. लगेच म्हटलं हुशारच आहेत त्या. बरं माणूस कसाही असला कसाही म्हणजे कसाही नाही म्हणत मी कसाही असला नाही आपलं कीर्तन असं लक्ष दिलं तर कळतं. तर लोक पाहत करतात. लोक म्हणजे हो काही मला भाग्यवान तुम्ही तुम्हाला लक्ष्मी सारखी पोरगी भेटली. ती म्हणते मी मस्त लक्ष्मी सारखी आहे पण ह्यो पाहिजे ना झाडाचा. किती दिवसात 8 दिवसात तिला कळतं. कसं आहे बरोबर आहे का नाही. महाराज तसं भक्ताची पारायण लोक करतात. एवढं सगळं करून सुद्धा जर देवाला आपल्या भक्ताबद्दल घेणं देणं नसेल तर राग येईल का नाही माणसाला. मावशी तुम्ही एवढा जीवाचा रान करता सासूची सेवा करता सासऱ्याची सेवा करता दिराला जेव खाऊ घालता नंदेची वेणी भणी करता नवऱ्याच्या पुढं करता आणि जर समजा तो तुमच्याकडं तो नवरा असा रागाने का पळतो बरं का म्हणजे असा रुबाबा. तुम्हाला खरं सांगा इमानदारीने देवळात तुम्ही तुम्हाला कसं वाटतं. 4-2 दिवस खपून घेतलं बरं का ऐकलं का आपला स्वभाव असा आहे 1दा 2दा 3दा आणि जेव्हा तुम्हाला कळलं खालच्या गणित त्याला कालच कसं होतं आणि ते म्हणलं तुला माहिती आहे का ते म्हणजे माहिती आहे सगळ्या बायाचा कालवा देवच आहे. काय बोलणार मला सगळ्या नाही माहिती आहे तुमचं लय कर्तृत्व आहे. काय कधीशी तुम्ही 3 फुटाचा जोडा घरी आणले. काय कर्तृत्व तुमचं महाराज सोबत नाही. सगळ्यांची कीर्तन सगळ्यांची भजन सगळ्याचा परमार्थ हा देवासाठीच असं नाही. जसं पंढरपूरच्या वारीमध्ये आता बाबाची दिंडी आहे सगळे लोक नाही देवासाठी नाही. कोणी पोटासाठी कोणी धंद्यासाठी कोणी दाखवण्यासाठी आणि हजारात एखादा देवासाठी ऐका. पण देवासाठी जे भक्त आहेत ना त्या भक्तांचे गुरु म्हणजे तुकाराम महाराज. आणि त्या तुकोबरायांच्या लोकांनी सांगितलं महाराज बस करा भजन करा भजन करा भजन करा. अहो तुम्ही भजन केलं आहे का तुमच्या स्वप्नात देव आहे का तुमच्या साक्षात्कार आहे का. मग असे आल्याबरोबर मला महाराजांनी सांगितलं दत्त महाराजांनी महाराज आपल्या बाबांना गुरुदेव दत्तांची साक्षात भेटे साक्षात्कारी लक्षात ठेवा. समोर बसलो म्हणून कौतुक करत नाही. साक्षात्कारी गुरु भक्त फार क्वचित येत फार लक्षात ठेवा. सगळे पोरं शाळेत जातात सगळे काय साहेब होतात का नाही. सगळे पोरं आनंदीला गेले सगळे साहेब होती नाही. यांच्याबरोबर शिकायला कितीतरी मुलं असतील महाराज सर्वांचा हात चालत नाही. तुमच्या सगळे गायला कितीतरी विद्यार्थी शिकायला असतील सगळे गायब झाले का. काही पट्टीचे गायब झाले आणि काही रेल्वे पट्टीवर गायब झाले. काही लोकांनी पेट्या घेतल्या आणि प्रॅक्टिसला बसले शेजारी आपल्या भाड्यात दिल्या दुसरीकडे भाड्यात राहायला गेले.
नाही तुम्हाला. काय किंमत आहे त्याला? काय किंमत आहे? शहाणी माणसं किंमत सगळ्यात महत्वाच्या गोष्टीला देतात. पोरगी तीच नागून 10-12 दिवसांनी भेटायला गेली आई बापाला महाराज, आणि घरी गेल्याबरोबर बाप गळ्यात पडून भेटला, बाई बरं आहे का, हुशार आहे का, आजा भेटला, भाऊ भेटला, आणि सगळे माणसं उद्योगाला गेले. आणि घरातली म्हातारी म्हणजे हिची आजी, हिची म्हणजे त्या नवरीची आजी काठी टेकत आली. बघे कसं आहे, आणि पोरीने तोंड भरून कौतुक केलं, मा सासरा असा पैसा महाराजा महाराजा हा मा सासरा असा पैसा तशी महावीर तसा महिना कशी. म्हातारी म्हणे का काय त्यांचं मरू दे, नवरा कसा आहे ते म्हणते, ते ना 10-12 दिवस बोललंच नाही. या सगळ्यावर पाणी फिरलं का? सासरा असा सासू तशी नंदनाशी त्यांची मर्जी जिंकली, त्यांची मर्जी संपादन केली. अगं धिक्कार असो तुला, सोन्यासारखी तू, पण तुला नवऱ्याचं मन नाही जिंकता आलं. मला सांगा, प्रपंचामध्ये सगळ्यात जास्त महत्व कोणत्या नात्याचं आहे? ज्याच्यासाठी घरदार सोडलं ना त्याची मर्जी जिंकता आली पाहिजे स्त्रीला, ती खरी लक्ष्मी. मला सांगा, सर्व लोकांनी कौतुक करावं, लोकांनी बॅनर लावत, लोकांनी आपलं कौतुक करावं, लोकांनी पाकिटं भरून द्यावेत, लोकांनी सत्कार करावं, लोकांनी नजर करावी, लोकांनी पैसे पायावर ठेवावे, आणि देवाने आपल्यावर नाराज राहावं. मी म्हणतो याच्यापेक्षा सगळ्या जगाने आपल्याकडे पाठ फिरवावी आणि देवाने सांगावं खरंच काही म्हणा, पण याच्यासारखा भक्त नाही, महाराज आपल्या भक्तीचं सोनं झालं असं त्याचा अर्थ आहे. मग तुकाराम माझा देव भेटेल, तुकाराम माझा विनंती केली, देवा अरे भेट दे. आता विनंती केली, ज्या माणसाकडून या काम करून घ्यायचंय त्याला जरा कौतुक करावं लागेल का नाही? आता हा आश्रमाचा सत्ता आहे, आश्रमाचा सत्ता भक्त बरोबर परिवार भरपूर काही अडचणी येत नाही. पण दादा महाराज, एखाद्या वाडी वस्तीवरचा सत्ता असावा, वाडी वस्तीवरचा, आणि तिथल्या कार्यकर्त्याची धावपळ बघा. वर्गणी गोळा करायची असते, पहिल्या दिवसापासून लांबचे कीर्तनकार, मोठा खर्च असतो. लोक विचार करतात महाराज आलेत, कुठून आलेत, काय आलेत, कसे आलेत, त्यांचं खर्च देणं घेणं. कार्यकर्ते जबरदस्त असते. मग त्यांनी वर्गणी वगैरे चालू केली, आणि एखादा साहेबांकडे गेले, साहेब वर्गणी. मग एखादा साहेब बिचारा उदार असतो, देतो. एखादा त्याच्या डबल असतो, आला का सत्ता म्हणजे आला म्हणजे आला. आणि मग वर्गणी कधी चालू केली? हे कार्यकर्ते म्हणजे साहेब तुमच्यापासून शुभारंभ केला, मीच दिसलो का आता? मग देवाला काय मी म्हणतो 100 नको देऊन 1 रुपया दे. त्याने विचारलं, मग त्या माझी सरपंचाने दिली का? माझी म्हणजे इथं असेल तो शोधून द्या. ते म्हणजे दिली ना, किती? त्याने दिले 15,000 रुपये. ते म्हणतो घ्यायला काय लागत आहे, सगळ्या गावाचा कामूला केला ते 2-2. आणि तू कामूला करणार तर लाडू कर, पण तू दे ना त्याचं मग. चेअरमनने दिले का? म्हणजे कोणत्या? डेअरीच्या. हा किती? 5,000. काय केलं डेअरीचं तुम्हाला माहिती आहे का? बरं, कोणी किती दिले? अंक्याने, म्हणजे सगळ्याच्या मापा करायची. अरे काढू नको, मग तुला देव वाटलं तर दे, त्यांचा नको वेळ खाऊ सकाळी. आणि मग तो शेवटी म्हणतो असं करा, लिहा तुमच्या मनाने. आता काम कोणी आहे ना, किती देऊ? अटिपा किती? अटिपा ना. लोकांना वाटायचं 1000 लिहावा, तुम्ही काय हलकं बरं 10,000 लिहावा म्हणजे मऊ लागला का कोपराने खाली टाका. तो लिहिणार दुकान घरी इथं, आणि शेवटी 11:30 वाजता म्हणा असं करा, आता सुट्टी नाही, तुम्ही नंतर या. लोक पण म्हणले येऊ हलकट आहे ना, खवट खोबरं खट्याळ गेलं, याच्या घरी दिवसातून 3 बाऱ्या जायचं. फक्त कार्यकर्ते जिद्दी पाहिजेत, मला सुट्टी येत नाही. गेलेच का दिवशी झाला नाही मला सत्ता म्हणजे कार्याला देऊ. लोक कार्याच्या दिवशी गेले, हा मला झाला ना काला, आता काय घरी नाही थका, हा त्यांचा वास जेवला नाही. मला असं करू नये, जे काय असेल ना ते तुकाराम आणि मग हे लोक म्हणतात, ऐका साहेब लक्षात ठेवा, तुम्ही आपल्या भागातलं नाक हे नाक, तुम्ही दानशूर आहात, तुम्ही साक्षात्कारणाचे अवतार. मग त्याचं कौतुक केल्यानंतर तो काहीतरी देतो. सोपं सांगू का? सोपं शेतकरी आहेत तुम्ही, गाईला किंवा म्हशीला धार काढायची म्हणलं
दह्याची लागता झटे तेने अधिकची पाना फुटे. हो, जोपर्यंत वासरू सोडत नाही, कासेला बिलगत नाही, तोपर्यंत अमृत रूपी दूध येत नाही. तसं जोपर्यंत एखाद्या माणसाचं कौतुक करत नाही, तोपर्यंत तो काही प्रसन्न होत नाही, कोणत्याच प्रकारची मदत करत. आता लोक जातात, साहेब आम्ही तुमचं काम केलेलं आहे. काम म्हणजे ते वेगळं नाही. एखादं म्हणलं हा देऊ ना, त्याचं कामच करायचं ते वेगळं. मराठीला या अवघड मराठी भाषा. साहेब आम्ही तुमचं काम केलंय म्हणजे मग तुम्ही आमच्या भागाचे भारतीय विद्यार्थी, मग एक आपलं पोरग तेवढं चिकवा. आपला आयडिया लेवलची भाषा मी तुमच्या जिल्ह्यातल्या फक्त राहतो आनंदीला, आपला पोरग चिकवा. साहेबांना वाटलं कार्यकर्ता जुना आहे, भरपूर वर्ष आपल्यात दिसतोय, कामावरती पुन्हा असतं म्हणा पण दिसतोय आपल्या. मग चिकवायचं पोरग हा ना, पोराची घाई 10वीला 3 विषय गेले. साहेब म्हणे याला पुढे शिकवा, पुढे शिकवू. नाही नाही तसं नाही, असं नाही नाही, मी तुमचा जुना कार्यकर्ता आहे, मी तुमचा जुना माणूस आहे, आमच्या वाघाला पुढे चिकवा. साहेब म्हणे याला चिकवायला एकच जागा आहे, लाईटीच्या डिग्रीला चिकवायला नाही. अरे काय एखाद्या माणसाची किंमत घालता का? चिकवायला काहीतरी पाहिजे ना त्याच्याकडे वालावा, मार्काचा फिरकाचा कशाचा तरी. मी जुना झाले, अरे मग जुना आहे बाबा तू, पण त्याची पात्रता पाहिजे ना. लक्षात ठेवा. मग हा सांगतो साहेब, तुमच्याशिवाय कोणी मला, आमच्या पायाला घट्टे पडले, काय पायाला भेगा पडल्या तुमच्या मागं पळू पळू, आमच्या पायाला हाताला नखराने तुमची करता करता. तुम्ही जर त्याची पात्रता नाही, त्याची लायकी नाही, मी म्हणत नाही तुम्ही साहेब बनवा, त्याला शिपाई बनवा, फक्त तुम्ही डोक्याला हात ठेवा, सगळं होतंय. तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मला सांगा आता साहेब त्याचं काम करेल का नाही? करील ना. तसं महाराजांना वाटलं, म्हणजे आपल्याकडे म्हणे ज्याचा वशीला त्याचं पुत्र काढला. कोणी काढली माहित नाही, पण हा एक गोष्ट, ज्याचा वशीला त्याचा पुत्र काशीला. मला खरं सांगा तुम्ही, त्या कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी चांगल्या चांगल्या माणसाला ते बेड मिळाले नाही, आणि काही काही माणसाला पूर्ण पुढे का. ज्याचा वशीला त्याचं पुत्र काशीला, ज्याचा नाही वशीला तो डायरेक्ट काशीला. एक मग तुकारामाने वशीला लावायचा प्रयत्न केला, चांगल्या अर्थाने देवाची स्तुती केली. देवा अरे तू कोण आहे? भक्ती प्रतिपाळी, भक्ताचं प्रतिपालन करणारा आहे तू. कोण दीन व वत्सले, वात्सल्याने समाज सांभाळ करणारा आहे. हे कर विठ्ठली कृपाळी होसी माई. हे विठ्ठला तू आमची आई आहे, पण कृपाळू आई हो, आणि मला भेट दे. अभंगातलं पहिल्याकडून सांगितलं, आणि देव काय पाहिजे, देव काय बोला ना, देव काय ऐका ना. आणि महाराज भांडायला पुढे अभंगाच्या Bye.
फक्त माझं नाही, त्यांना सलग 6 महिने रोज दिवसातून 3 टाइम म्हणायला लावा आणि 3 महिने संपले ना तरी पण हाच आवाज याच पट्टीत आवाजच बसत नाही महाराज. एक वेळा माणूस बसत म्हणून पण आवाज बसत नाही. ही देवाची कृपा आहे. या सर्व संगीत तज्ञ मंडळींची कला गुरुदेव दत्ताच्या कृपेने कायम राहावी, दीर्घकाळ राहावी. लक्षात ठेवा, एक गायनाचं वर्णन सामवेदात केले. सामवेदात खूप काही आणि महाराज भांडायला लागले. मावशी दादा भांडायला लागले. कोण? तुकाराम महाराज. बरं मग खरं वाटतं तुकाराम देवाला भांडती नाही? मग मी खोटं बोलतोय. त्यांना वाटतं नेमकं बोलावं कसं? हे म्हणते भांडण आपण म्हणतो नाही, नाही म्हणलं तर मी खोटं बोलतो का? वर वाटायचं काय मी पाहिलं बसून टेन्शन घ्यायचं नाही का? एक सांगा बरं मावशी, ज्या आता देवाची पूजा करावी का देवाला भांडावं? ऐका बरं, भांड देवाची पूजा करायची, देवाची सेवा करायची, देवाची भक्ती करायची, देवाची एकादशी करायची. ज्या महिला मंडळी आपल्यापेक्षा भक्ती असतात. आता मला सोमवारी एकादशी, कुणाला शनिवार आहे, कुणाला गुरुवार आहे, कुणाला एकादशी. आपल्यापेक्षा लाख पटीनं भक्ती यांची जास्त आहे. यांचा जर विचार केला तर घरातली खिचडीच बंद नाही होणार. म्हातारीला सोमवार, दिदीला मंगळवार, म्हाताऱ्याला बुधवार, पोराला गुरुवार, लगेच नंदेला ते शुक्रवार, संतोषी माता, वैभव लक्ष्मी, लगेच असतो ते शनिवार, लगेच पुन्हा एखाद्या घरातला असतो तो खंडोबाचा भक्त असतो. खिचडीच बंद नाही. बरं, नवरात्रामध्ये सलग 9 दिवस यांचा एक दिवस उपवास नसतो. 9 दिवस सोमवार म्हणलं का 16 सोमवार. आणि भक्ती करावी यांनीच. महाराज एक सांगू का, रोज तुळशीला हळदी कुंकू पाणी वगैरे यांनी करायचं. यांचं आपल्या घरातल्या बहुतेक ठिकाणच्या घरातल्या देवाच्या पूजा स्वतः हे आपल्याकडे काही यांच्याकडे. आणि जर काही मावशी जर का तुम्ही वाटणी केली पप्याचा लग्न देव मी आणला का तुम्ही आणला? देव आणतं कोण? खरं सांगा बरं. लग्नात देव कोण आणतं? तुम्ही काय हे? मग पूजा कोणी केली पाहिजे? पूजा जरी घरात पूजा नावाची पोरगी आली तर देवाची पूजा कोणी केली पाहिजे? यांनी. जर काही यांच्या वाट्याला देवाला तर उपास नाही अजिबात नाही. उगा पोळ्याच्या दिवशी देवाला मतदार नैवेद्य करायचं आहे. तुम्ही देवाला जा तर हे सांगता पोराला परवा इकडे या. 2 मार्काने पोरं, एक छोटीशी मुलगी, बघा शे देवाला लावायचं शेंदूर. एक कशा नाही पोराकडं पोरीकडे निवड दिदी हे निवड. आणि ज्या काकाला काहीच कळत नाही ते गलाच घेऊ काय नारळ खोटा कपाने घालायला. म्हणजे बोलला कशाला? शेंदूर लावायला. दिदी कशाला? निवड ठेवायला. आणि ज्या काट्याला काहीच अक्कल नाही एवढं अचूक मला कसं काय माहिती? मी घरात टाका होतो, दुसरं काही नाही. आणि असं आहे एक म्हणजे तिथं सुद्धा हा जात नाही. मावशी काय सांगतो खरंच भक्ती जास्त करायची तर थोडी का पण देणं निष्ठेने विश्वास आहे. एक त्या बायकोने सांगितलं अजिबात नाही, काही म्हणा तुम्ही काही म्हणा. तिकडे कीर्तन करायला हार घालायला मला उठता इकडे उठता घरातली पूजा करायला झालं. मी तुमचे आई बाप पाहिजे का? तुम्हाला पाहिजे का? तुमचे पोरं पाहिजे का? येणं जाणं पाहिजे का? भाकरी पाहिजे का? गुरु ढोरं पाहिजे? तुम्ही कोणी जागेदार सांगा या चहा घ्यायला आणि या नाश्ता करायला आणि बैठक ऑर्डर सोडता. निदान देवपूजा तरी करा. देव खंगाळून करा, खंगाळून. आणि मग याला वाटलं एवढ्या लोकांना बोलली त्यांनी पूजा चालू केली. मावशी जी पूजा एवढी चांगली केली मग घंटे काय, कवडी काय, देवाला हात तर काय, गंगेचं पाणी काय. आणि ते पाहिलं नेमकी सासूबाई आली तिथं. आणि पोरीला म्हणजे काही म्हण काय भक्त भेटला तुला? ती म्हणजे भक्त नाही, पहिल्यांदाच भक्त आहे. तुला माहित नाही बडा घर पोकळ वासर वारा गेला भासा भासा काय नको सांगू. त्यांच्या गाड्यावर वाळीवर जाऊ नको. ते त्या रागात सुद्धा ते काळजीला लावताय.
आणि हे ह्याला वाटलं मला कोणी पाहुणे देखत जेव्हा शहराने रुसलं कोण रुसला रुसून गेला 2-3 दिवस गायब झाला फोन बिन सायलंट मावशी खरं सांगा नवीन लग्न झालेला पोरगा रुसून गेला तर जाऊन पुढे जाईल दांडा बेसो हे सासरवाडी गेलं सासरवाडी तर सासूबाई म्हणली वा 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 काही म्हणा देवाची कृपा झाली काय तुमचे सासरे नेमके आजच तीर्थयात्रेला गेले आणि महिन्याभर मला येत नाही सगळं होतं आमच्या घरी फक्त देवपूजा करायला कोणी नव्हतं हा म्हणायचा आग तुम्ही घेऊन पाण्यात पडलो म्हणजे घरच्या भेणं धरलं ना बस एवढं झालं म्हणजे घरून निघलं कशाच्या भेणं देवपूजेच्या भेणं आणि सासूबाई म्हणजे तू मला देवाने पाठवलं पण त्याला वाटलं नाही म्हणत म्हणलं नसते की तेव्हा मामीच नंतर का तुम्हाला बोलत का जावं मामी मी पूजा करतो पण मला हात लागतं ती म्हणजे तुम्ही यादी करून द्या दुकान सगळं आणते फक्त पूजेत नाही म्हणायचं नाही याला वाटलं म्हातारी नाही म्हणत आणि तिला आणलं हा म्हणला मला पूजा स्वतंत्र खोलीत द्या ती म्हणजे देवळा त्या परिवारच्या घरात तुम्हीच येत घालीन लोटाकडे मोकळा टाकला तिला कोणीच येत नाही कोणी येत नाही याला वाटलं पहिल्यांदा फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन सासरवाडी वजन रुबा पडला पाहिजे गेला घर दारात गेलावल्या आणि त्यांनी भाऊ मनव घेतलं आणि हसत मग खाली तुमच्यासारखा पूजेला लागला आणि जे पूजा लागला करायला 15-20 मिनिट त्याला माहिती तो भाकरी होत नाही आणि जे पूजा लागली करायला आणि शेजारच्या महिला सांगल्या खोरपायला बच्चे हौशे एखादा कौशे नाही तास सोडून दे हे याला असं कीर्तन लागत तुम्हाला जीव चांगला माझा तू करत होता शिपाई एकदा शिपायची लांब नसते किती लांब तो काय आणि असं म्हणलं का कशा गोष्टी तुला बघा ते म्हणजे आणि आल्या तो किती की म्हणजे वन सर जावई ये जावई अशी पूजा करतो लगेच ते सगळे आले त्यांनी खुरपे टाकून एक कर तो ही पूजा झाली माया खाली लावून ते म्हणलं ओ मी काय पूजा उठता घेणार आहे का ते म्हणले जसं ते म्हणलं नाही नको हा बघा आपण एखाद बचत करतात तो अध्यक्ष मी उपाध्यक्ष माझ्याकडे लावून दे आणि त्याने आतून पाहिलं ही महिलांची लागे बहिणीची रान कशी जशी ती काढून नाही होती बँकेत कागद यायला तशा उभ्या राहिल्या यांनी पाठीमागची खिडकी खोलली आणि जे खिडकीतून धुवून ठोकली मला इथं नाही पळू गेला एका मळ्यात घुसला इकून ऊस तिकून ऊस तिकून तुरीनं असं सोयाबीन जावा पुढं येईल पाहिली हा महिला मंडळी जावई बापू फक्त एकदा पूजा करा मग त्यांनी पाहिलं आता मी पुजारी म्हणूनच येईल पुढे मला तो म्हणला पळू गेला किती त्या बागायतदाराची बायको आहे म्हणजे भाऊ कदरू नको वैतागू नको अरे बाबा किती टेन्शन असू दे कर्ज असेल मी फेडीन देणं पाणी असेल मी देईल जमीन नसेल मी देईल तू काहीच काम नको करू काहीच नको करू फक्त तेवढी देवपूजा करायची एक महाराज लोकांना कीर्तन असं लागत काय करावं नाम जेव्हा शिकाय संस्थेचं ऐका मला सगळ्या देवपूजेचा एवढा कंटाळा झाला तो देवाला भांडण का अवकाशाचा भांडतोय मला नाही भांडण अहो खाण्यापिण्या दिवस व्यसनामध्ये आयुष्य चाललं आमचे संत म्हणतात दारू कालचा मत पे अक्कल बंद हो जाती है आपने पदर का दाम खर्च कर वो भी मिट्टी जाती है अरे दारू भी संसाराचं वाटून झालं दारू पिणाऱ्यांनी घरं विकले आणि दारू विकणाऱ्यांनी शेत्या घेतल्या बंगले बांधले एक त्यांनी बांधले बंगले आणि पिणारे असेच बंगले
आमच्या संतांनी आग्रह केला, तुम्हाला प्यायची ना, प्या खुशाल. तुम्ही म्हणता वा, असा कीर्तन का पाहिजे, आणि खरंच म्हणजे ना, प्यायचं ना, प्या. का प्याता तुम्ही? नशा यावी म्हणून. आणि पण अशी नशा नका करू की रात्री प्यायचं सकाळी उतर. प्यायची तुम्हाला नशा करायची ना, अशी नशा करू नका, रात्री पे नका, सकाळी उतर. अशी नशा करा ज्याने जीवन सुधरून जाईल. ऐका, थोडक्यात सांगतो. महाराज म्हणतात, संतन के संग लागी रे, तेरी अच्छी बने. मला सांगा, वाल्या कोल्याच्या जीवनाचं सोनं झालं नारदाच्या संगतीत. अरे ज्ञानोबा माऊलीच्या संगतीमध्ये रेड्याचं मंदिर झालं. शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या इकडे बघा, संगतीमध्ये गाढवाचं मंदिर झालं. अहो भंगार भंगार असतं, भंगार परिसराचं संगत केलं का त्याचं सोनं होतं. महाराज म्हणतात, संतन के संग लागी रे, तेरी अच्छी बने. पुन्हा पुण्याचं झालं, ध्रुवजी की बन गई, सुदामजी की बन गई. हो, जीवनाचं सोनं होतं. लोक म्हणले, महाराज तुम्ही देवाच्या संघ आहे, संतांच्या संघ आहे, मला सांगा देवाची भेट नाही. लोक टोमणे मारायचे, लोक टोमणे मारलेली आत्मबल नाही. लग्नाची बायको बोलायला लागली, देवाच्या नादाने संसाराचं वाटोळ केलं, देवाच्या नादाने संसाराचं वाटोळ केलं. देवाची आहे का भेट? तुकाराम महाराज देवाला म्हणजे, देवाई भरपूर ऐकून घेतले, वेळ संपली, मला सांग का भेटत नाही तू? आणि प्रमाण दिलं महाराजांनी. देवा मला सांग, मी तुला विसरलो का? मी मग बोलतो, बायको मेली, महाराज विसरले देवाला नाही. पोरगा मेला, महाराज देवाला विसरले नाही. आई बाप मेले, तुकाराम महाराज देवाला विसरले नाही. मग हे जर त्यांना विसरत नाही तर काय देवाने यांना विसरलं? बरोबर आहे का? साक्षात चुकीचं आहे. देव म्हणून घेऊ नका, चुकीचं म्हणजे चुकीचंच. बाबा, तुम्ही एखाद्या माणसाकडे 2 दिवस सावडीला गेले, तुम्ही जाणार नाही, तुम्ही चांगल्या घरचे दिसता, तुम्ही जाणारच नाही. कल्पना करा, दर्शक तुम्हाला कसं म्हणावं, तुम्ही तर जवळ तुम्ही जाणारच नाही ना, शक्यच नाही. एखादा मुलगा एखाद्याकडे 2 दिवस सावडीला गेला, सावडीला सावडणंच होते ना. हो, सावडणं नाही ना, सावडणं सावडीनं फरक आहे ना. सावडणं म्हणजे वेगळ्या माणसाला सावडणं, आणि सावडीनं म्हणजे सावडी. सावडी सावड 2 दिवस जर तो आपल्याकडे सावडीनं आला तर तुम्ही 3 दिवस जाता का नाही? काय नाही नाही, एवढे गोळे वाटत नाही तुम्ही. नाही म्हणजे जशाच तसं. मावशी एक बाई काळजी लावायला 1 दिवस म्हणून आली आणि दुपारच कधी गेली. तुम्ही किती दिवस जाता? देवळाच्या बरं नाही, दुपारच जावं यायला म्हणजे का जशाच तसं. टीट फॉर त्यात भाव कसा? देव. महाराज म्हणतात, ऐका बरं का, मी तुला विसरत नाही, तू मला का विसरणार? मला सांगा मावशी, तुम्ही एखाद्या घरी गेलात नको, पण तुमच्या घरी एखादी पाहुणी आली आणि घाई तुम्ही तिला लुगडं चांगलं आणलं आणि तिच्या घरी तुम्ही चुकून गेलात आणि तिला फक्त पिसच दिला, खरं सांगा तुम्हाला कसं वाटतं? तिचा जळलं सगळं तिचं. एका लुगड्या पाहिजे मी तिच्या काय म्हणतात, मी काही म्हातारा होता तर म्हाताऱ्याच्या दाबलेले पैसे घेतले, लुगडा आणला राशीवरून जाऊन आणि तिच्या, खरं सांगा तुम्ही, खरं सांगा तिच्या, आणि वारंवार कापड नाही घातलं, नुसता पिसाचा गोळा पावला, ह्या सवसनी त्या वस्तावसनीला फिरू फिरू लाल झालेला पीस माया पदरात घातला. मला सांगा कसं वाटल? तुकाराम महाराजांच्या अंगाची नाही झाली आणि मी तुला विसरत नाही, तुम्हाला विसरला. बरं शब्द काय? पलीला विसर माझा काय गुन्हे. शब्द ऐका बघा, तेव्हा मला विसरला. लोक म्हणजे गौतम महाराज म्हणजे माझं नाव. देव महाराजांना विसरला म्हणजे नेमकं बिघडलं की तर, अहो मी तुम्हाला सूत्र सांगतो, विसरलं म्हणजे खूप नुकसान आहे, खूप. 10वीला कोण आहे? 10वीला 12वीला. आता पेपर तुमच्या जवळ आहे. 10वीला वर्षभर अभ्यास केला, कोहिनूर वाच, डायमंड पॉट, ENY पॉकेट वाच, भरपूर
अभ्यास केला, वाचून 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 पुस्तकाच्या पार काय केल्या बरं चिराडे होऊ द्या पाच काय एकदा पुस्तकाचा. बरं ऐका, इतका पातळ वेळा केला वाचू वाचू म्हणजे पोराचं वजन 12 किलो, दप्तर 15 किलो. काय शाळा निघाली भाऊ, असं वाटतं मला पण आता जन्माला येऊ शाळा लई माझ्या पोराची. एक आपल्या शाळा होते कापडे महाराज, तुम्ही आपण एकाच वयाचे. खरं सांगा कमर पाटा आणि ते लाल बुट लाल मोजे इथं रुमाल होता का आपल्याला? नाही. बाळा रुमाल असतो का नाही इथं? रुमाल कशाला काय पुसायला? हसलं बघा म्हणजे ते रुमाल नाक पुसायला. मग खरं सांगा तुम्हाला नाकायचं ना, आम्हाला काय नाक नव्हती काय? पण आमच्या बाप जन्मी रुमाल होता का? नाही. मग आमचं काय वाट नव्हतं का? हा पण तुम्हाला रुमाल नाही, पठ्याला 2 रुमाल होते, 2 एक इकून एक इकून जे चमकायचे चमचम चमचम रुमाल नाही ना. आपण तसं शिकलो. महाराज नुसते मनगट चमकत नव्हते. आम्ही जर पुढे चाललो शर्टी करून मी काय म्हणलं आता पुढे आता कळलं बघतो मला सगळं हे इंडिकेटर चमकायचे जुन्या काळात. पण एक सांगा, जुन्या काळात कष्टात केलेलं शिक्षण आणि आजच्या सायन्साने केलेल्या शिक्षण फार जमीन असं. आई बापाच्या जीवावर घरात 10-20 हजाराच्या मोबाईलमध्ये गुगलवर सर्च करून उत्तर शोधणाऱ्या पोराला बापाने केलेल्या कष्टाच्या अभ्यासाची काय किंमत करणार आहे माझं नाही कळत. लक्षात ठेवा ना, आज पोराला कंबरपट्टा देतो बाप, पण त्या पोराला वेळ देतो तो गुगलमध्ये शोधतो, पुस्तक असून गुगलमध्ये शोधतो. शिक्षणाची फी 20-25 हजार, क्लासची फी 40 हजार आणि दप्तर असतं लाखाला पोरगा जातो. तरी पण पोराच्या 2 विषय गेले आणि बाप त्याचं दुधाच्या किटल्या एक हातात दप्तर, मला खताच्या कोणी दप्तर असतं. कंबरपट्टा नाही, 1 नाही 2 नाही, पहिल्या नंबरात पास झालेला असतो बाप. सोपा नाही, कष्टात केलेला अभ्यासाचं. मला जुन्या काळी काय सोपा खरंच तर तुम्ही वडिलांच्या वयाचे शाळा शिकल्या कंबरपट्टे होते तेव्हा. कंबरपट्टा कशासाठी असतो? कमरेलाच असतो, पण कशासाठी असतो? पॅन्ट खाली जाऊ नये. मग आम्हाला काय कंबरपट्टी नव्हते का? महाराज होते कंबरपट्टी. भाऊबीजे लागलेला करदोरा घ्यायचा, बांधायचा आणि तो ढिल्ला झाला काय सगळ्याला सगळ्याचे कंबरपट्टी आठवले नाही. ते तुराटी, कोणाकडे सोयाबीन, आमच्याकडे कराड्याच्या कार्या जाप चालवायचा सरपंच. जर का जाप चालवला बरं ढेरी खपाटी गेली, सकाळी सकाळी भूक लागली मग जास्त चालवायचं. आणि शाळेत बाईनं भात दिला, जिरा नाही निमे सोड केलेच, तो भात खाल्ला आणि ढेरी फुगली काय काचायचं का हात वापरायचं. या अशा शाळा होत्या महाराज. कशाचं काय एक सांगा, आज परमार्थाला दिवस चांगले आले. किती दिवस परमार्थ केला याच्यापेक्षा कोणाच्या संघ केला हे फार महत्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणून बघा, हे संतान के संग लागी रे. जिजाबाई म्हणले महाराज तुम्ही काय संतांच्या संघाचे देव भेटला का? महाराज म्हणले तेव्हा एक कशामुळे मी सांगला. बरं मी संघ चांगल्या कवायत मी बोललो, 10वीचा अभ्यास केला, अभ्यास पुस्तक वाचून 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 काम केलं. आई म्हणली बघे अगं बापाला चहा करून दे. बाप सांगितलं बोलू नको, दिदी 10वी नाही. बापाला लागलं पोरा एवढं बैलाला पाणी ठेव. आई म्हणली बोलू नका त्याला, म्हणजे हे तांब्या भरून देत नाही, 1 नाही 2 नाही. आणि पोरगा अभ्यासाला निघाला, ते परीक्षेला गेला, प्रश्नपत्रिकेतला प्रश्न लिहून काढला, नाव टाकलं, नंबर टाकला, होलोग्राफचं स्टिकर चिटकवलं आणि उत्तर लिहायला सुरुवात केली मावशी पोरांनी. आणि त्याला सगळं येत होतं का? काय झालं छापुटेही सोडून दिलं. चांगलं झालं का वाईट झालं? बरं मला समजा आमचे गायनाचार्य दत्ता महाराजांनी फोन केला, महाराज यावर का लवकर यावर का वेळेत यावर का समाज वाट पाहतो बरं का. महाराज आमचे गुरुवारी अवधूत बाबा वाट पाहतील, समाज भरपूर वाट पाहिजे, तुम्ही लवकर या वेळेत या. आणि कमीत कमी 10 मला फोन केले, त्यांनी फोन केला, यांनी फोन केला, यांनी फोन केले. येता येता मी आलो सुद्धा, आलो की घ्यायला 2 आले, खुर्चीला 2 आले, पाणी वगैरे दिलं, चहा पाणी विचारलं, आलो कीर्तनाला, सर्वांनी पुढे घेतलं, गुळ वगैरे दिला, मी कबर बांधलं, छत्री काय फुलं काय सगळं काय असे पाहायला लागले. आणि मी हळूच पिल्लू काढली. ऐका लय कीर्तन करायचं मी
करायचं कीर्तन. पण आज आलो तुमच्या गावात आलो सगळं येत होतं विसरून गेलं. मला सांगा चांगलं झालं का बेकार झालं? वाईट झालं. विसरल्याची भजती काय विसरली तयार थोर झाली आणि पचतीला खाली चौऱ्याऐंशी. किती सांगू तुम्हाला? 2 मिनिटात एक सांगतो. विसर अहो कर्णाला आयत्या समयाला त्याचे आसरा आठवले नाही. युद्ध परशुरामाचा शिष्य आहे. ऐक समयाला मरणाच्या दारात असताना एकही आसरा आठवला. काय उपटतं काय जाळायचं धरून मी केला. काहीच आठवलं मारावं लागलं नाही. आठवत कधी कधी ऐन वेळेला कर्ण भिडा भेटता समरंगणी बाणी व्यापी येला रणी. बाणाने रणामध्ये व्यापला चारी बाजूने घ्यायला आणि देव समोर आला म्हणला तुझे 2 नाक पाडून दे. आणि त्या टायमाला याला धरून ते आठवणं. ऐका एक सांगतो मावशी, एक छोटी गोष्ट विसरली. तुमच्यासारखे काही पोरं पुण्याला कॉलेजला होते DY पाटीलला आणि रावेला त्यांची हॉस्टेलमध्ये रूम. पण 5,000 भाडं परवडत नाही. ते म्हणजे 4,000 करून काहीतरी खायला होईल. एका बिल्डिंगवर 20व्या मजल्यावर त्यांना रूम भेटले 3,000 रुपये महिने. आता किती हजार वाचले? 2,000. पोरणनगरचे म्हणजे 2,000 वाचले आणि खाऊ पोटाला भाडेकरच्या डोंगरावर घालता. किती मजल्यावर? 20व्या मजल्यावर. 20 मजल्याचे 40 जिने चढायचे. असा पोरं म्हणजे आपण काही नाही. तिथं लिफ्ट होतं. बटन दाबलं खटकन बटन दाबायचं का सटकन दाबायचं का पटकन दाबायचं. खटकन बटन दाबायचं सटकन दाबायचं पटकन दाबायचं चटकन बाहेर यायचं. जर का चेंगाला आता पोराला सवय खेड्यातले बटन दाबायची. बटन दाबलं आता खेड्यातले पोरं पळपळ व्यायाम नाही जिन्यात पायी जायचं नाही काय नाही गुडगुडीत झालं. आणि एक दिवस खाली आले 3,000 श्रीमंत आणि एक गरीबाचा पोरग आणि तिथं आले आणि त्यांनी भला बोजा आणला. आईबाप भेटून गेले. कोणी लिंबणे कोणी डाळिंबे. एक शेतकऱ्याचा पोरग त्याच्या बापाने 3 टरबूज आणले. टरबूज एवढं पोराला खायला. आता सगळं झालं वजन लिंबाचं वजन सगळं पाणीच टरबुजाचं वजन सगळं पाणीच मोसंबीचं सगळं पाणीच. एवढं गठोडं या त्यांचे दप्तर आणि त्या लिफ्ट पशी आले. बापन ते निघून गेले आणि यांनी वाचलं. काही तांत्रिक अडचणीमुळे लिफ्ट 2 दिवस बंद झाली. बाबा 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 आयतं खायला सोडलेले पोरं आता जड झाली. त्यांची कातणी म्हणजे कातणीवाले चालायचं बंद नाही. वज होतं एवढं आणलं आणि चालण्याची नाही 10-12 पायऱ्या चढले. एक म्हणतो ताकद नाही चढायची. एक म्हणलं असं पण टाइमपास. एक विनोद सांग जमत नाही. एक गोष्ट सांग तू 7 मजल्यावर एक गोष्ट सांगायची ना आपण चढू. श्रीमंताच्या पोराने सांगितली काहीतरी, दुसऱ्या पोराने सांगितली काहीतरी, तिसऱ्याने सांगितली आणि राहिल्या फक्त 2 मजल्याच्या पायऱ्या. आणि ते गरीबाच्या पोराने म्हणले तू सांग. आणि त्याला आठवली गोष्ट ते म्हणलं एकच सांगतो. एवढा बोजा घेऊन आपण 20 मजले चढलो ना 8 मजले. ज्या घरात जायचं ना त्याची किल्ली खालच्या गाडी दिसली. कळलं का तुम्हाला? याची गोष्ट शेतकऱ्याची एवढीच पण याची झाडच उतरली. एवढा बोजा घेऊन चाललो. त्यांच्या जीनच्या पॅन्टी तालाला टीचर कोणाचे बरपुडे घामागून पोर आबा प्राणायाम. ते म्हणला दम धरा सांग गोष्ट. किल्ली खाली राहिली. खाली कोण जातं म्हणलं तू सांग. एक किल्ली विसरली तर पोराच्या अंगावर काटा आला. देव जर भक्ताला विसरला तर भक्ताच्या मनात काय? अजून 2 मिनिटं सांगतो. आपल्यासारखा ग्रामीण भाग जुना काळ एका गरीबाच्या पोराचं लग्न जमाना. आता गरीबाच्या जमतेत मोठ्या मोठ्याचेच गुंतले समजा असू द्या पण होते प्रार्थना देवाला मोकळं करा यांना. ऐका गरीबाच्या पोराचं लग्न व्हायला आणि मग दिसते केली वारकऱ्यांनी. वारकरी म्हणजे लोकांनी भरोशाने पोरगी दिली. पोरगा श्रीमंत घरचा लेक श्रीमंत घरची आणि लग्न झालं मावशी. आणि पोरगी मुंबईला गेले आणि पहिल्या सणाला सासूबाईने निरोप दिला जावई दिवाळीला जेवायला या. सासरवाडीचा आमंत्रण. मला सांगा नवा देव टाळी का नाही? त्यांनी लगेच बोटाचं माग ह्या बोटाचं देऊ का ह्या बोटाचं देऊ. जाडबोट कोणतं आहे? ती म्हणजे तुम्हाला कशाचं आपल्याकडे नुसतं घ्यायचंच पडलंय. घरी तर चला. किंवा म्हणलं आपल्या घरी चल. स्वामी म्हणा आले घरी आणि
बिघडली. सासूबाई आजारी, तिला जाता येईना. ती म्हणली मी जात नाही तर तुम्ही जा. पायी पायी जायचे. शेती कोणी एकाचे बोट एकाचा कमरपट्टा एकाचे टेम्पो घेऊन आलं आणि तिकडून आलं चाललं पायी पायी रस्ता 20 किलोमीटर पायी पायी. आता चाललं पटा 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 पटा. तिच्या मानवरून पोराने पाहिले आई दाजी आले. दाजी आले की लगेच पोरीला पोरी हो डाळीच्या लाडूवर काढा, रव्याच्या वर काढा, करांच्यावर काढा, शंकरपाळ्या काढा. आणि मागून पोरगी बोलून आली आई दाजी एकटाच आलाय, ताई काही आली नाही. म्हातारी लगेच म्हणली पोरी हो रव्याचे बाहेर काढा आणि डाळीचे हात ठेवून द्या. जावईला का कोणामुळं त्याची बबडी आणली तर तो एकटाच आला. आणि जेवायला बसला, याला भूक लागलेली. जे चिवडा करतं का म्हणला कोण खाते घुसकटे रव्याचे लाडू. आता गडी असा काटकुळा, सगळी माझी सेवा गडी काटकुळा आणि रव्याचे लाडू. रव्याचे म्हणता का करायचे बरं करायचे. रव्याचे म्हणलं तर रवी नावाचा मुलगा असाच एखादा इथे. रव्याचे लाडू करायचे लाडू केले मावशी. पण ते लाडू असे जर सुगरणबाईला केले त्याची चाचणी जर चांगली झाली तर लाडू एवढा मऊ होतो, वाटात धरला तर विरघळून जातो एवढा मऊ होतो. कवा चाचणी जमली तर. पण जर का त्याची घटक चाचणी बिघडली लाडू कौतुक. आणि नेमकं म्हातारीला मोठी मेंदूचं ऑपरेशन आणि ती म्हणली जावं यायचं लाडू करायला म्हातारी बसली आणि नेमकी चाचणी बिघडली आणि ते टणक लाडू कवटा म्हणली. तिला रागाच्या फुले मागता माया पोटचा गोळा आला नाही तुला गोळा आला. म्हातारीचा गोळ माया पोटचा गोळा आला नाही आणि तू आला तुला गोळा आला. डाळीचे ठेवले आणि रव्याचे लाडू वाढले. हा म्हणला तू रव्याचे लाडू दगडा वाढले घोटाळा काय आता काय करू वाढले ते असं त्याने लाडू घ्यावला. आई पण तो म्हणला आमच्या बापाची खानदान गेली फोडाफोडी करण्यात. मला लाडू फुटत नाही म्हणजे यात सांगतो का कमी लाडू फुटत नाही. त्याने अशी भाई मागं केली, कडमा घसारलं, 2 बोटाने फुटत नव्हता. त्याने असं अनेक पक्षाचं संघटन केलं, ताकद लावून लाडू फोडला. पण लाडू म्हणला तुमची किती फोडाफोडी जाऊ द्या, निष्ठावंत कार्य करताय नाव फुटाना तो लाडू फुटाना. पण याने असा खाली ठेवला. म्हातारी आत गेली आणि दणकन बुक्का आणला. एकाच वेळी आकार असा म्हातारीचा. पण काय करता सासरवरती बोलताय काय व्हायना. बायकोवर राग काढावं तर ती घरी. आता कोण हवं राग काढावं. कुत्र्याला दगड हरवता कुत्रं तिथं नाही. काय बोलायचं जीवाची नाही. याने काय केलं तो लाडू घेतला. म्हणला मी पण पोहतो जे होईल जीव जावलं तर जिलबी खाऊ. एकदाच लाडू घेतला असा आणि ते कवाडाच्या दरवाजाच्या कडे होता त्याच्या सापटीत घातला असा सापटीत आणि खटकन वाढला. लाडू नाही फुटला, दार भिजावी सकट निघाला. हा जीवाची लई झाली आणि त्यातला लाडू निघला आजी आणि कपाळावर आदळला. कपाळाला लिंबा एवढं केवढा झाला जाता मला दिवाळीचा काय बुद्धी आणि खाव लाडू खायला. त्याने लाडू गपचूप फेकून दिला आणि तो म्हातारी आली. जावई लाडू संपला वाटतं. ते आता तिची मी उणी आली. आई आपल्या दाजी लाजवूया. त्यांनी लाडू खाल्ला पण मा आईला लाजते. ते म्हणला तुमच्या दोघीच्या पाया पडतो तुम्ही मला काही द्या. पण पाहुणा म्हणला काहीतरी म्हणजे तेच काढवले. करंजी म्हणजे आपली ती घाटातली करंजी नाही. आमचा काल घाट आहे करंजी घाट. ते कानोला त्याला आवडला आणि त्याने जे खाल्ले ना 22-23 कानोले खाल्ले. ती म्हणजे कोण दुष्काळ करायला काय म्हणायचं पण जावई म्हणता येणार. 22-23 कानोले खाल्ले त्यांनी. लाज नव्हती म्हणलं काही म्हणते अरे किती खातो हा. निघालं घरी आणि हळूच म्हणला मामी ते असं लांबूड होतं चांदू मामासारखं काय होतं ते चंद्राच्या पोरी म्हणे. ते म्हणले जावई कानोला होता कानोला. मी सांगतो मी सगळ्यांनी फजिती. हा म्हणला कानोला. त्याने कानोला नाही 20 गाड्या तेवढं लिहून घेऊ. तिने आणला पेन पण याला लिहाताच येत नाही. अंगठे पाहत शिकला तर काही पण गुरुजीला पाठी भेटून हल्ली. कशाचं शिक्षण. ते पोराला म्हणलं दादा ते काय होतं रे. तेवढं काय दाजी गोळे कानवला. तेवढं घरी गेल्यावर खाणार गाडी
ते म्हणजे तुम्ही दिदीला सांगा कानवला कर, ती करीन. ते म्हणला ती बस करीन कानवला, पण माझ्या घरात राहायला पाहिजे. पोरगा बारका म्हणला चेक करा, चाललेला बाई कानवला 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 कानवला. आपण कसं रामकृष्ण हरी हे चाललं खुशाल, कानवला कानवला कानवला. एकाने पाहिलं कोण, हौसाबाईचा नाव आहे राम राम. याला वाटतं राम राम म्हणलं का कानवला येईल ना, राम राम देण्यात नाही. हा म्हणला कानवला. हे म्हणला काय हौशीनं पाहिलं का नाही, हौशीनं काय हौशीनं पाहिलं हे कळलं तुम्हाला. हे निघालं याला म्हणलं काही हो, फक्त घरी जायचं बायको सगळं काळ लागलं इथं लागलं पण पोट भरून खाणार. आणि निघालं घरी. आता जाताना चांगला रस्ता होता, शेतकऱ्याला बांधणी गेला, पण सरपंच तुमच्यासारखा बागायचा तिथं होता. जाताना ते झोपलेले हे गेलं पाठच, आणि येताना त्यांनी मोटर चालू केली मोटर, आणि पाटाला सोडलं पाणी एवढा एवढा पाठ. आता या निमित्ताच्या तुझ्या बडे ते कुठं ताणत कानवला 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 मध्ये कुठं एकाचे मोठी एकाचे भरलं तर ते उठाने बांधलेल्या. मग उडी मारायची, उडी मारायची का मोसम घालायचा पिकअप असा कानवला कानवला. आणि उडी मारायला गेला आणि आता कानवला गेला माग, आणि काय म्हणला भुईया चालला पुढं, भुईया 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 भुईया, डोक्यात भुईया बसला. गेला घरी. ते म्हातारीने पाहिलं, भया आलं तो कुंकवाचा धनी. तिला पाहिला, पळतच गेली. आई कशी आहे, हा म्हणला भुईया. नाही चेष्टा नका करू, निश्चेष्टा करायच्या मूडमध्ये नाही. एक करा, माझा दादा कसा आहे तुला भुईया. आधी म्हणे तो तुमचं काय कसं केस आत्या तुम्ही हे करा. बाई कशी माझी, तिला राग आला. तिने लगेच तांब्याचा पाण्याचा तांब्या हात पटला गेली घरात. बोल इकडे काय भूक लागली. ती गिळलं नाही का तिथं, तिच्या आई बापाच्या खुशाने सांगायला सणासुदीचं गिळलं नाही का तिथं, माहित नाही. संध्याकाळी काय करू सांगा पटकन, आम्हाला भुईया कर. ती म्हणे बघा एक तर मला बाहेर नेलं नाही, तुमच्या त्या दंगलीचं करायला पडले इथं, तुम्ही तिकडून आले माझ्या रुबाब करता. काय करू एकदा सांगा, आम्हाला भुईया कर. तिला कळालंच भुईया पातळ एका घटका खारट का तुरट ही सुरू केलं. ती म्हणते तुम्हाला परत विचारते काय करू. हा म्हणला तुला परत सांगतो भुईया कर. ती म्हणजे आद्या आद्या. मग तरी म्हणजे तुमचं काय हे भुईया काय भानगड आहे. ती म्हणते तुम्ही तुमचा भुईया. तिला काय म्हणते विचारीला. हे म्हणले भुईया कर, ते म्हणले करीत नाही. तिच्या डोळ्याचं पाणी आलं, फुसफुस चालू केलं. नीट सांगा काय करू, आम्हाला भुईया कर. ती म्हणला तुला येतं, तुझ्या आईला मला येतं. ती म्हणते मला सांगा मी करते. जे ठेवून दिली एक दोन. ही म्हणजे येत नाही. हे शिकवलं का तुमच्या आई बाबांना, असं शिकवलं का सणासुदीचा लक्ष्मीला मारतात का. सणासुदीला मारतात आई बाप ज्याने काठी घेतली म्हातारीचे धापा 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 धापा. मावशी तिला हल्लं तुम्ही हसता खुशाल. भांडण म्हणलं तुम्हाला नाही इंटरेस्ट. आणि हल्लं हल्लं मेळं मेळं म्हणे शेजारची एक म्हातारी आली. तिने पाहिले नाव का लाज वाटते का. आणि त्या पोरीने पाडता केला. आजी सणासुदीचं लक्ष्मीला मारणं ही तुमच्या गावची पद्धत आहे का. माझ्या बापाने सांगितलं या घरात म्हातारी माणसं आहे, तुझ्या केसाला धक्का लागणार नाही. आणि लक्ष्मी पूजनच्या दिवशी यांनी मारलं आणि म्हातारीने पाहिलं टक्कन डोळ्यात पाणी आला. मुडद्या जाळ झाला तुझा, तुला कळत नाही का. मारून मारून त्या पोरीच्या पाठीचा पार कानवला केला त्याच्या काळा. तो म्हणा डगरी हात पूर्ण आली. काय म्हणजे मारून मारून पाठीचा कानवला केला. तेव्हा म्हणला ते विसरला म्हणून होईल म्हणाला. विनोद सोडून द्या, एक शब्द विसरला खाण्यातला कानवला. तर नवरा बायकोचं सणासुदीला भांडण झालं. सणाचा आनंद गेला, लक्ष्मीपूजन नाही सणाचा आनंद. सणाच्या दिवशी शिंगा यांच्या घरात घडला. काय विसरलं, एक साधा शब्द विसरला तर सणासुदीचा
म्हणून महाराज होता तेव्हा एक कर का विसरला परीला विसर माझा काय गुणी नशीब बदलवता आलं असतं माझ्या चोखा मेळ्याच्या अंगावर भिकार का पडलं असतं नशीब जर बदलवता आलं असतं माझ्या संत शिरोमणी नामदेव रायांच्या सगळ्या घरादाराला एकाच वेळी समाधी घ्यावर आली असती नशीब जर बदलवता आलं असतं रामायणाचा पूर्व सत्यवचनी राजा हरिश्चंद्र काकडे महाराज त्या हरिश्चंद्रावर स्वतःची बायको बाजारात विकायची वेळ झाली असती एकुलतं एक पोर केलं रोहित असतानाचं जायला पैसे नाही तारामतीवर हरिश्चंद्र ताराने वाहे डोंगा घरी पाणी नशीब जर बदलवता असतं आज स्वतंत्र भारतामध्ये साधू संतांच्या हत्या कशाला घडल्या असत्या नशीब बदलवता आलं असतं कशाला तुकोबरायावर महाराज लोकांनी एवढं दुःख दिलं असतं नशीब बदलवता आलं असतं कशाला माझ्या धर्मवीर शंभू राजांची कातडी सोडून काढली असती तुकडे तुकडे केले असते या महाराष्ट्राच्या धर्मवीर राजाला ज्यांनी माझ्या तुकोबरायांना पालखी सोडायला बालराम जोगदाराचं संरक्षण दिलं आणि त्या छत्रपतीची कातडी सोडून काढली महाराज त्या काळामध्ये कशाला नशीब बदलवता आलं असतं काय झालं असतं नशीब बदलता येत नाही आणि जर नशीब बदलता येत नाही तर तुकोबरायांनी का हत्या करावं माझं नशीब बदला प्रश्न असा आहे उत्तर सांगायला वेळ नाही वेळ माझी संपली कधी योग आला तर सांगेल गुरुदेव दत्त प्रभूंच्या चरणी ही सेवा समर्पित करते 2 वाक्याचा अर्थ सरळ सांगतो महाराज म्हणतात माझं नशीब बदला नशीब बदलून काय करा मला पैसा नका देऊ द्रव्य नका देऊ संपत्ती नका देऊ कोण पाहे कया नशिबंताकडे मग एक करा देवा भेट द्या भेटीला जीवा लागली तळमळ व्यथा हो ए भेटीला पंढरीनाथ देवाने तुकोबाईचा कृपा केली आणि महाराजांना भेट दिली महाराज म्हणतात देवा तुका म्हणे माझे जाळून संचित आणि करी उचित भेट देई ऐका महाराजांनी देवाला भेट दिली हे कीर्तनातलं
विठ्ठल त्या तुकोबारायांच्या भक्तीचा विजय झाला. महाराजांच्या साधनेचं सर्वात मोठं फळ म्हणजे गुरुदेव दत्तांनी साक्षात करून दिलेली भेट. या दोघांसाठी एकदा टाळी वाजवा. ज्ञानेश्वर